Practice set 1.1 first question. Base of triangle is 9 and height is 5. एका ट्रायंगलचे बेस आणि हाईट दिलेले आहे. बेस ऑफ अनदर ट्रायंगल इज 10 and height is 6. दुसऱ्या ट्रायंगलचे सुद्धा हाईट आणि बेसची व्हॅल्यू दिलेली आहे. फाइंड रेशो ऑफ एरिया ऑफ दिस ट्रायंगल. तर ह्या ट्रायंगलच्या एरियाचा रेशो आपल्याला फाइंड करायचा आहे. या प्रॅक्टिस सेटमध्ये आपण जे काही क्वेश्चन सॉल्व्ह करणार आहोत ते सगळे रेशो ऑफ एरियाज ऑफ ट्रायंगलवर आधारित आहे. रेशो ऑफ एरिया ऑफ ट्रायंगल अगदी ऑब्वियस आपण 3 प्रॉपर्टी बघितलेल्या आहेत. ॲक्च्युली प्रॉपर्टी पण नाही आहे, लॉजिक आहे की ज्यावेळेस आपण रेशो ऑफ एरिया घेतो, दोन ट्रायंगल आहे त्याचा आपण ज्यावेळेस एरियाचा रेशो घेतो त्यावेळेस काय होणार आहे. सपोज एक ट्रायंगल आहे ABC, सेकंड ट्रायंगल आहे PQR. एरिया म्हणजे काय असतं, हाफ इंटू बेस इंटू हाईट, हाफ इंटू बेस इंटू हाईट, हाफ इंटू बेस इंटू हाईट. पहिल्या ट्रायंगलचा सपोज बेस B1 हाईट H1, सेकंड ट्रायंगलचा बेस B2 हाईट H2 पण कन्सिडर केला तर रेशो काय असणार आहे, या दोन क्वांटिटीचा रेशो. हाफ अँड हाफ कॅन्सल होणार आहे. त्यावरून आपण काय कन्क्लूड केलं, रेशो ऑफ एरिया ऑफ टू ट्रायंगल इज इक्वल टू रेशो ऑफ प्रॉडक्ट ऑफ करस्पॉन्डिंग बेसेस अँड हाईट्स. त्यांचे करस्पॉन्डिंग बेस आणि हाईटचा जो प्रॉडक्ट असतो त्याचा रेशो असतो. हे आपण पहिली प्रॉपर्टी घेतली. त्यानंतर सेकंड आपण काय कन्सिडर केलेलं, सपोज या केसमध्ये दोन ट्रायंगलची हाईट सारखी आहे, दोन ट्रायंगलची हाईट सारखी आहे म्हणजेच काय H1 इज इक्वल टू H2. मग त्यावेळेस रेशोची व्हॅल्यू काय असणार आहे, रेशो विल बी इक्वल टू नथिंग बट रेशो ऑफ देअर बेसिस B1 अपॉन B2. ऑब्वियस आहे. अजून एक केस आपण कन्सिडर केली, सपोज बेसिस सारखे आहे म्हणजे B1 आणि B2ची व्हॅल्यू सारखी आहे. बेसिस सारखे आहे, B1 B2 कॅन्सल करणार म्हणजेच रेशो इज इक्वल टू रेशो ऑफ हाईट, रेशो ऑफ करस्पॉन्डिंग हाईट्स H1 अँड H2. तर ह्या तीन गोष्टींनाच आपण प्रॉपर्टी म्हणून मेन्शन केलेलं आहे आणि ह्या तीन प्रॉपर्टीच्या आधारावरती आपल्याला क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहेत. ओके, सो सोल्युशन फॉर फर्स्ट, बेस ऑफ ट्रायंगल इज 9 and height is 5. So consider base of first triangle B1, then height of first triangle B H1. याच पद्धतीने बेस ऑफ सेकंड ट्रायंगल B2 and height of second triangle BH2. इथे तुम्ही दिलेल्या ट्रायंगलला ABC PQR अशा नावाने सुद्धा डिनोट करू शकता, अज्युम करू शकता. सो बेसिस आणि हाईट आपण कन्सिडर केलेले आहे. देअरफॉर रेशो ऑफ ट्रायंगल्स इज इक्वल टू रेशो ऑफ एरिया ऑफ ट्रायंगल्स इज इक्वल टू एरिया ऑफ फर्स्ट ट्रायंगल upon area of second triangle. So ratio of area is equal to ratio of base into height upon base into height, right? B1 H1 upon B2 H2. This is property. इथे तुम्ही मेन्शन करू शकता ratio of areas of two triangles is equal to ratio of product of corresponding bases and heights. ठीक आहे. आता इथे आपल्याला व्हॅल्यू सुद्धा दिलेला आहे. फर्स्ट ट्रायंगलसाठी बेस आहे 9, हाईट आहे 5, सेकंडसाठी बेस 10 अँड हाईट इज 6. या व्हॅल्यूज फक्त इथे पुट करायच्या. सो दॅट इज इक्वल टू B1 H1 9 into 5, B2 H2 10 into 6. सो 9 upon 12 याला आपण 3 ने डिवाइड करू शकतो. So that is equal to 3:4. And therefore ratio of areas of this triangle, ratio of areas of two triangles is 3:4. Second question, in figure 1.13 BC perpendicular to AB, BC AB ला perpendicular दिलेले आहे. AD perpendicular to AB, AD perpendicular to AB म्हणजे हे दोन अँगल 90 डिग्री दिलेले आहे. BC इक्वल टू 4 and AD इक्वल टू 8. देन फाइंड रेशो ऑफ एरिया ऑफ ट्रायंगल ABC अँड ट्रायंगल ADB. दोन ट्रायंगलच्या एरियाचा रेशो विचारला आहे. तर सगळ्यात आधी चेक करायचं दिलेल्या फिगर किंवा दिलेल्या डायग्रामवरून ट्रायंगल कोणते आहे आणि त्याचे करस्पॉन्डिंग बेसेस आणि हाईट्स काय असणार आहे. ट्रायंगल दिलेला आहे ट्रायंगल ABC म्हणजे हा एक ट्रायंगल आहे, सेकंड ट्रायंगल ADB म्हणजे हा एक ट्रायंगल आहे. आता ह्या दोन ट्रायंगलचा जर आपण विचार केला, यामध्ये तुम्हाला कॉमन काय दिसते, कॉमन दिसते साइड AB, बरोबर. ABC आणि ADB साइड AB कॉमन दिसते. तर जर सपोज ABC हा ट्रायंगल कन्सिडर केला मी,
त्यामध्ये ए बीला मी बेस म्हणून कन्सिडर करू शकते आणि बी सीला हाईट कन्सिडर करू शकते, बरोबर. ए बी इज बेस अँड हाईट इज बी सी. ह्या ट्रायंगलसाठी ए बीला अगेन मी बेस कन्सिडर करू शकते आणि ए डीला हाईट कन्सिडर करू शकते. एक ट्रायंगल असा आहे, हा बेस आहे, हा हाईट आहे, आणि त्यानंतर हा ट्रायंगल असा आहे ए डी सी. ही हाईट आहे आणि हे सुद्धा बेस आहे. सो बेस दोन्ही ट्रायंगलसाठी सारखे आहे. आपल्याला माहिती आहे ज्यावेळेस दोन ट्रायंगलचा बेस सारखा असतो त्यावेळेस रेशो ऑफ एरिया इज इक्वल टू रेशो ऑफ करस्पॉन्डिंग हाईट्स. त्यामुळे इथे एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल ए डी बी इक्वल टू करस्पॉन्डिंग हाईट्स. ए बी सीसाठी आपण हाईट बी सी कन्सिडर करतोय आणि याच्यासाठी हाईट ए डी कन्सिडर करतोय. सो 4/8 दॅट इज इक्वल टू 1/2 हा असणार याचा रेशो. समजलं सोल्युशन. सो सोल्युशन इन ट्रायंगल ए बी सी, in triangle ABC, AB is base and BC is height. Okay. In triangle ADB, ADB साठी again AB is base and AD is height. आपण ज्यावेळेस असा ट्रायंगल कन्सिडर करतो, सपोज हा ट्रायंगल मी पी क्यू आर कन्सिडर करते, ठीक आहे. यामध्ये मी क्यू आरला बेस बोलेल आणि त्या केसमध्ये पी क्यू असणार आहे माझी हाईट. ओके. किंवा मी असे कन्सिडर करू शकते, पी क्यूला मी बेस बोलू शकते आणि क्यू आरला मी हाईट बोलू शकते, ठीक आहे. असं काही खाली जे दिसते तीच बेस असणार आहे. याला मी हाईट बोलू शकते आणि याला बेस बोलू शकते. 90 डिग्रीचा अँगल असणार. ही जी साईड आहे एक बेस असेल एक हाईट असेल. बेस हाईट और बेस हाईट, बेस किंवा हाईट इंटरचेंज आपण करू शकतो. समजते काय सांगते ते. सो ए बी इज बेस अँड ए डी इज हाईट. देअरफॉर बेसेस आर इक्वल. बेस ए बी येतो दोन्ही ठिकाणी. बेसेस आर इक्वल अँड देअरफॉर रेशो ऑफ एरियाज इज इक्वल टू रेशो ऑफ करस्पॉन्डिंग हाईट्स. This is property. Okay. And therefore ratio of areas, area of triangle ABC upon area of triangle ADB. ABC साठी आपण हाईट घेतो आहे BC आणि ADB साठी हाईट घेतो आपण AD. BC ची व्हॅल्यू दिलेली आहे 4 आणि AD ची व्हॅल्यू आहे 8. सो दॅट इज इक्वल टू 1/2. रेशो इज 1:2. Next question, question number 3. In adjoining figure 1.14, segment PS is perpendicular to segment RQ. PS is perpendicular to RQ. Okay. आता इथे तुम्ही बोलाल की RQ इथे PS त्याला perpendicular कशी कारण RQ आणि इथे आहे PS. RQ सपोज ही लाईन सेगमेंट मी एक्सटेंड केली इन द फॉर्म ऑफ लाईन, तर PS याला परपेंडिक्युलर असणार आहे म्हणून इथे दिलेलं आहे PS इज परपेंडिक्युलर टू RQ. ओके. सेकंड, QT is perpendicular to PR. QT is perpendicular to PR. If RQ is 6, PS is 6 and PR is equal to 12. व्हॅल्यूज दिलेले आहे. फाइंड QT. तर आपल्याला व्हॅल्यू कसली फाइंड करायची, QT ची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. ठीक आहे. आता हा क्वेश्चन आपण कसा सॉल्व्ह करणार, याच्यामध्ये आपण कोणते ट्रायंगल्स कन्सिडर करणार हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. कारण इथे जर तुम्ही फिगर बघितली, फिगरमध्ये एक मोठा ट्रायंगल PRS दिसतोय, हा एक ट्रायंगल दिसतो, हा एक ट्रायंगल दिसतोय. मग कोणते ट्रायंगल कन्सिडर करणार, कोणत्या ट्रायंगलचा बेस, त्या ट्रायंगलचे बेस काय कन्सिडर करणार, हाईट काय कन्सिडर करणार, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. मग हा क्वेश्चन कसा सॉल्व्ह करायचा, तर आपल्याला काय फाइंड करायचं आहे आणि आपल्याला काय माहिती आहे त्याचा यूज इथे आपल्याला करावा लागणार आहे. आपल्याला फाइंड काय करायचं, QT बघा. QT म्हणजे काय, दिस लाईन. QT इज परपेंडिक्युलर डिस्टन्स. परपेंडिक्युलर डिस्टन्स आहे म्हणजेच काय, एखाद्या ट्रायंगलच्या हाईट म्हणून आपण कन्सिडर करू शकतो. परपेंडिक्युलर डिस्टन्स म्हणजे एखाद्या ट्रायंगलची हाईट आपण कन्सिडर करू शकतो. इथे जर बघितलं, सपोज याला जर मी H कन्सिडर केलं, QTला H कन्सिडर केलं, ही लाईन हाईट म्हणून कशासाठी ॲक्ट होणार आहे, ट्रायंगल PQR साठी QT हाईट म्हणून ॲक्ट होऊ शकते. करेक्ट. या ट्रायंगलसाठी QT हाईट म्हणून ॲक्ट होऊ शकते. जर मी ट्रायंगल PQR हा कन्सिडर केला, त्यासाठी ही असणार आहे हाईट, हा असणार आहे बेस. बेसची व्हॅल्यू ऑलरेडी माहिती आहे, त्यामुळे काहीतरी इन्फॉर्मेशन माझ्याकडे आहे. Hची व्हॅल्यू मी फाइंड करू शकते. इथे आपण यूज करणार रेशो ऑफ एरियाज. एक ट्रायंगल तर आपल्याला आपण कन्सिडर केलं एक ट्रायंगल, तर मला आता आपल्याला अजून एक ट्रायंगल कन्सिडर करावं लागणार आहे. मग ते ट्रायंगल कोणतं असणार आहे, अजून काही इन्फॉर्मेशन दिलेली आहे. ही हाईट दिलेली आहे, त्यानंतर ही साईड दिलेली आहे, ही साईड दिलेली आहे, अजून एक हाईट दिलेली आहे. मग बघायचं की ह्या हाईट किंवा परपेंडिक्युलर डिस्टन्स दिलेला आहे, हे परपेंडिक्युलर डिस्टन्स हाईट म्हणून ॲक्ट होतं का एखाद्या ट्रायंगलसाठी. यस. जर इथे PS परपेंडिक्युलर दिलेला आहे या लाईनला आणि जर तुम्ही बघितलं हा ट्रायंगल, जर मी अगेन सेम ट्रायंगल कन्सिडर केला, ट्रायंगल PQR, ठीक आहे.
इथे PQR ट्रायंगल कन्सिडर केला ज्यावेळेस ही हाईट आहे, हा बेस आहे. सेम ट्रायंगल मी कन्सिडर केला तर या ठिकाणी ट्रायंगल बघा असा आहे, तो नीट समजून घ्या. असा ट्रायंगल आहे PQR. एक ट्रायंगल तर आपल्याला मिळाला, हा PQR ट्रायंगल ज्यावेळेस ही हाईट आहे, हा बेस आहे. सेम ट्रायंगल मी कन्सिडर करते आणि सपोज असा ट्रायंगल मी कन्सिडर केला. ह्या ट्रायंगलसाठी PQRसाठी ही असणार आहे हाईट, बरोबर. हे डिस्टन्स असणार आहे. हे डिस्टन्स हाईट असेल त्यावेळेस बेस कोणता असणार आहे, QR. म्हणजे काय, QRची व्हॅल्यूसुद्धा आपल्याकडे ऑलरेडी दिलेली आहे, 6 आहे. ही सुद्धा व्हॅल्यू 6 आहे. म्हणजेच काय, एका ट्रायंगलसाठी आपल्याला बेससुद्धा माहिती आहे, हाईटसुद्धा माहिती आहे. सेकंड ट्रायंगलसाठी आपल्याला बेस माहिती आहे, हाईट फाइंड करायचे. प्लस दोन्ही ट्रायंगल सारखे आहे, दोन्ही ट्रायंगल सारखे आहे, ट्रायंगल PQRच आहे. तुम्ही बेस आणि हाईटचं कोणते कॉम्बिनेशन घ्या, व्हॅल्यू ऑफ एरिया तर सारखीच असणार आहे, बरोबर. म्हणजेच काय, दोन्ही ट्रायंगलसाठी एरिया इक्वल असणार आहे, किंवा आपण ज्यावेळेस रेशो घेऊ दॅट रेशो विल बी इक्वल टू 1. आणि मग त्यावेळेस आपण अननोन क्वांटिटी एचची व्हॅल्यू फाइंड करू शकतो. तर अशा पद्धतीने विचार करायचा की आपण दिलेला क्वेश्चन कसा सॉल्व्ह करू शकतो. समजले आपल्याला काय कशा स्टेप्स फॉलो करायच्या. आता बघूया सोल्युशन. सो सोल्युशनमध्ये सगळ्यात आधी आपण काय कन्सिडर करू, QTची हाईट. लेट QT बी H. QTचं डिस्टन्स H कन्सिडर करूया. नाव इन ट्रायंगल PQR, आपण ट्रायंगल PQR कन्सिडर करतोय. ट्रायंगल PQR, QT इज हाईट. हाईट आहे कोणत्या बेस, कशाला टच करते ही हाईट, 90 डिग्री अँगल कुठे फॉर्म होते, इथे. सो दिस इज द बेस. QT इज हाईट अँड PR इज बेस. ठीक आहे, PQR हाईट अँड बेस. त्याच पद्धतीने ऑल्सो इन ट्रायंगल PQR, सेम ट्रायंगलमध्ये आपण दुसऱ्या अँगलने जर विचार केला तर सेम ट्रायंगलसाठी PS हाईट असणार आहे. PS इज हाईट. ज्यावेळेस PS हाईट असेल, PS हाईट असेल त्यावेळेस ह्या ट्रायंगलसाठी बेस काय असणार आहे, हा ही परपेंडिक्युलर किंवा हा 90 अँगल कुठे फॉर्म होतं आहे, ज्या ठिकाणी दॅट विल बी बेस. म्हणजे QR असणार आहे बेस. QR इज बेस. समजतंय, ओके. अँड देअरफॉर एरिया ऑफ ट्रायंगल PQR अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQR, दोन ट्रायंगलचा एरिया आपण काय करतो, दॅट इज इक्वल टू बेस इंटू हाईट. बेस हाईट इंटू बेस लिहिलं तरी चालेल. सो QT इंटू PR अपॉन PS इंटू QR. B1 H1 अपॉन B2 H2. ओके. सो QT इज H. PR इज 12. PS is 6 and QR is 6. ठीक है. Since triangles are same, therefore areas are equal, right? Areas जर इक्वल असेल तर हा रेशो काय असणार आहे, रेशो विल बी इक्वल टू 1. therefore 1 is equal to 12H upon 6 into 6. 1 is equal to H by 3. This implies H is equal to 3. This is the value of H. H म्हणजेच काय, QT, and therefore QT is 3. Next question, question number 4. In adjoining figure AP perpendicular to BC, एक फिगर दिलेली आहे, AP perpendicular to BC, AD parallel to BC. AD ही लाईन BC या लाईनला पॅरलल आहे. देन फाइंड एरिया ऑफ ट्रायंगल ABC इज टू एरिया ऑफ ट्रायंगल BCD. दोन ट्रायंगलच्या एरियाचा रेशो आपल्याला फाइंड करायचा आहे. एरियाचा रेशो लगेच आपल्याला बेस आणि हाईट काय आहे त्या ट्रायंगलचे तो विचार करायचा. इथे काय काय इन्फॉर्मेशन दिलेले आहे, दोन पॅरलल लाईन आहे, त्यानंतर एक परपेंडिक्युलर दिलेला आहे, दोन ट्रायंगल दिलेले आहे. जेव्हा केव्हा आपल्याला एक्झाममध्ये किंवा प्रॉब्लेम स्टेटमेंटमध्ये पॅरलल लाईनची कंडिशन असेल त्यावेळेस नेहमी एक प्रॉपर्टी लक्षात ठेवायची. दोन ज्या पॅरलल लाईन असतात ह्या दोन पॅरलल लाईनमध्ये असणारे जे डिस्टन्स आहे हे डिस्टन्स नेहमी कॉन्स्टंट असतं. आपल्याला माहिती आहे पॅरलल लाईन एकमेकांना कधी इंटरसेक्ट करत नाही. त्यामुळे म्हणजे तुम्ही ह्या लाईन इकडे पुढे एक्सटेंड जरी केला दोन्ही साईडला तरी ह्या दोन लाईन एकमेकांना पुढे जाऊन कुठेच मिळणार नाही आहे. याचा अर्थ काय, या दोन पॅरलल लाईनमध्ये असणारे डिस्टन्स नेहमी कॉन्स्टंट राहतं. त्यामुळे सपोज हा एक पॉईंट कन्सिडर केला, हा एक पॉईंट कन्सिडर केला, याच्यामध्ये असणारा डिस्टन्स सपोज 5 सेंटीमीटर असेल. पुढे जाऊन मी हा एक पॉईंट कन्सिडर केला, या लाईनवरचा सेकंड लाईनवरचा हा पॉईंट कन्सिडर केला, याच्यामध्ये असणारा डिस्टन्स नेहमी 5 सेंटीमीटरच असणार आहे, या साईडला या साईडला. सो थोडक्यात काय, या दोन लाईनवरच्या कोणत्याही दोन पॉईंटमध्ये असणारा डिस्टन्स नेहमी कॉन्स्टंट असतं. ओके. आता ह्यात आपण पॅरलल लाईन कन्सिडर करतो. सपोज याला जर मी पॅरलोग्राम बोलली, पॅरलोग्राम म्हणजे काय, ऑपोजिट साईड पॅरलल असतात. म्हणजेच काय, थोडक्यात ही एक पॅरलल लाईन, ही एक पॅरलल लाईन आहे, ही एक पॅरलल लाईन, ही एक पॅरलल लाईन. त्यामुळे या दोन लाईनमध्ये असणारा डिस्टन्स हे जर सपोज मी कन्सिडर केलं, हे डिस्टन्स म्हणजेच काय, हाईट जर मी कन्सिडर केली, हे डिस्टन्स नेहमी सारखं असणार आहे. त्यामुळे पॅरलोग्राममध्ये
हा पॅरलोग्राम आहे, याच्यामध्ये सपोज मी एक ट्रँगल असा कन्सिडर केला, सेकंड ट्रँगल हा कन्सिडर केला, थर्ड ट्रँगल हा कन्सिडर केला, तर प्रत्येक ठिकाणी प्रत्येक ट्रँगलसाठी हाईटची व्हॅल्यू नेहमी कॉन्स्टंट येते, दॅट इज एच. ठीक आहे. सो थोडक्यात दोन पॅरल लाईनमध्ये तुम्ही किती जरी ट्रँगल टाकले, आतमध्ये इंट्रोड्यूस केले, तरी प्रत्येक ट्रँगलची हाईट नेहमी सेम असणार आहे. या ट्रँगलची हाईट, या ट्रँगलची हाईट, या ट्रँगलची सगळ्यांची हाईट नेहमी सेम असणार आहे. या प्रॉपर्टीचा यूज आपल्याला इथे करायचा आहे. सो सोल्युशन आपल्याला कसला रेशो विचारलेला आहे, ट्रँगल कोणते, ABC आणि BCD. सो त्यासाठी बेस आणि हाईट काय असणार आहे. सोल्युशन ट्रँगल ABC फॉर ट्रँगल ABC ऑब्वियस आहे, एक परपेंडिक्युलर दिसतं आपल्याला, म्हणजे AP ला जर मी हाईट कन्सिडर केलं, AP इज हाईट, ही हाईट हे परपेंडिक्युलर कुठे ड्रॉ केलेलं आहे, या लाईनवरती ABC. सो बेस काय असणार आहे, BC. AP इज हाईट अँड BC इज बेस. ठीक आहे. हाईट आणि बेस तर क्लिअर झाला. आता फॉर ट्रँगल BCD, BCD म्हणजे हा ट्रँगल BCD, या ट्रँगलसाठी बेस काय आहे, BC, आणि हाईट काय असणार आहे. आता इथे जर बघितलं तुम्ही ट्रँगल ABC आणि ट्रँगल BCD, ABC आणि ट्रँगल BCD, हा एक ट्रँगल आणि हा एक ट्रँगल, ही लाईन आणि ही लाईन, या दोन पॅरलल लाईन आहे. दोन पॅरलल लाईनच्या मध्ये हे ट्रँगल आहे, याचा अर्थ काय, दोन्ही ट्रँगलसाठी हाईट सारखीच असणार आहे. बरोबर. दोन पॅरलल लाईनच्या मध्ये ट्रँगल आहे म्हणजे दोन्ही ट्रँगलसाठी हाईट सारखी असणार आहे. त्यामुळे ह्या ट्रँगलसाठी हाईट काय, एक काम करूया आपण, BCD ह्या ट्रँगलसाठी एक आपण हाईट कन्सिडर करू. सपोज दॅट हाईट इज DM. ओके. फॉर BCD लेट हाईट बी DM. DM ही हाईट कन्सिडर केली, BCD हा ट्रँगल, त्यासाठी ही हाईट बेस आहे BC. BC इज बेस, हाईट इज DM. नाव सिन्स both triangles are between two parallel lines, therefore दोन पॅरलल लाईन मध्ये हे ट्रँगल्स आहेत, त्यामुळे हाईट्स विल बी इक्वल. दोन्ही ट्रँगलच्या हाईट्स सारख्याच असणार आहे. बरोबर. त्यामुळे ट्रँगल BCD साठी हाईट काय आहे, DM, आणि BCD साठी हाईट आहे DM, आणि ह्या ट्रँगलसाठी हाईट आहे AP. सो DM इज इक्वल टू AP. ठीक आहे. दिस इज प्रॉपर्टी. ओके. नाउ रेशो ऑफ एरियाज, एरिया ऑफ ट्रँगल ABC अँड एरिया ऑफ ट्रँगल BCD इज इक्वल टू, आता इथे जर बघितलं दोन्ही ठिकाणी बेस सारखाच येतोय, BC इज बेस, BC इज बेस, बेस सारखा आहे म्हणजेच काय, एरियाचा रेशो कशाशी इक्वल असणार आहे, करस्पॉन्डिंग हाईटशी. सो दॅट विल बी इक्वल टू AP अपॉन DM. बरोबर. रिझन बेसेस आर सेम, therefore रेशो ऑफ एरिया इज इक्वल टू रेशो ऑफ हाईट्स. ठीक आहे. अँड therefore याला बोलू आपण 1 फ्रॉम 1. आता आपल्याला तर असं रिलेशन मिळालं आहे की दोन्ही हाईटसुद्धा सारख्याच आहे, म्हणजेच काय, DM ला मी APने रिप्लेस करू शकते. सो दॅट इज इक्वल टू 1. अँड therefore एरिया ऑफ ट्रँगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रँगल BCD इज इक्वल टू 1. म्हणजेच काय, रेशो किती आला, रेशो इज इक्वल टू 1:1. दिस इज द आन्सर. समजलं. परत एकदा एक्सप्लेन करते. आपल्याला दोन ट्रँगलचा विचार करायचा होता, ट्रँगल ABC आणि ट्रँगल BCD. हा एक ट्रँगल होता आणि हा एक ट्रँगल होता. इथे फिगरवरून क्लिअर होते की दोघांचा बेस सारखाच आहे. BC बेसवरती ट्रँगल ABC आहे, BC बेसवरती ट्रँगल BCD आहे. बेस सारखा आहे म्हणजेच काय, एरिया कशाशी इक्वल असणार आहे, करस्पॉन्डिंग हाईट्स. बरोबर. तर आता ह्या ट्रँगलसाठी हाईट किती आहे, AP. या ट्रँगलसाठी आपल्याला हाईट माहिती नव्हती, आपण काय केलं, एक परपेंडिक्युलर ड्रॉ केला, दॅट हाईट इज DM. बट ही DM, हे डिस्टन्स, हे डिस्टन्स किंवा ह्याच्या दोन लाईन, ह्या दोन लाईन दोन पॅरलल लाईनच्या मध्ये आहे. दोन पॅरलल लाईनमध्ये असणार डिस्टन्स नेहमी सारखं असतं, म्हणजे AP आणि DM ही व्हॅल्यू सारखी असणार आहे. AP इज इक्वल टू DM. दोन्ही व्हॅल्यू सारखे आहे म्हणजेच काय, कॅन्सल करतील. रेशो विल बी इक्वल टू 1. रेशो सारखाच आहे म्हणजेच काय, एरियाचा रेशो असणार आहे 1. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 5. इन ॲडजॉइनिंग फिगर PQ परपेंडिक्युलर टू BC, AD परपेंडिक्युलर टू BC, देन फाइंड फॉलोइंग रेशोज. अगेन सेम प्रॉपर्टीचा यूज करायचा आहे. रेशोज फाइंड करायचे आहे, एरिया ऑफ रेशो फाइंड करायचा आहे. त्यासाठी आपल्याला काय, कोणते ट्रँगल दिलेले आहे, त्याच्या बेस आणि हाईट काय असणार, किंवा बेस आणि हाईट काय इक्वल आहे का, त्या गोष्टी चेक करावं लागणार आहे.
सो फर्स्ट बघा, आधी बघा काय काय इन्फॉर्मेशन दिलेली आहे. ट्रँगल दिलेला आहे, 2 हाईट्स दिलेल्या आहेत पी क्यू ए डी, ह्या दोघेही बी सीला परपेंडिक्युलर दिलेलं आहे. तर आपल्याला रेशोज फाईंड करायचे आहे. फर्स्ट आपल्याला ट्रँगल कोणते कन्सिडर करायचे आहे. ट्रँगल एरिया ऑफ ट्रँगल पी क्यू बी अपॉन एरिया ऑफ ट्रँगल पी बी सी. आता लगेच बघायचं ट्रँगल कोणतं आहे, पी क्यू बी. पी क्यू बी म्हणजे हा ट्रँगल आहे आणि सेकंड ट्रँगल आहे पी बी सी. पी बी सी म्हणजे हा ट्रँगल आहे. ठीक आहे. आता ह्या ट्रँगलमध्ये काय कॉमन दिसतंय तुम्हाला, इथं जर तुम्ही बघितलं पी बी सी आणि पी क्यू बी, पी क्यू कॉमन दिसतोय बरोबर. हाईट कॉमन आहे म्हणजेच काय, रेशो कशाशी इक्वल असणार आहे, त्यांच्या बेसेसशी. त्यामुळे याच ठिकाणी आपण लिहू शकतो हिअर. असं समजत नसेल तर साईडला ट्रँगल ड्रॉ करायचे. काय ट्रँगल आहे आपल्याकडे, पी बी क्यू. ठीक आहे. आणि त्यानंतर दुसरा ट्रँगल दिलेला आहे पी बी सी. राईट. हिअर height of triangle PQB is PQ and height of triangle PBC is PQ. दोन्ही ठिकाणी हाईट PQ आहे. Since heights are equal, therefore ratio of areas is equal to ratio of bases, right? And therefore ratio of area of triangle PQB upon area of triangle PBC. पहिल्या ट्रँगलसाठी PQ हाईट आहे तर बेस काय असणार आहे, QB. या ट्रँगलसाठी PQ हाईट आहे, PBC ट्रँगल आहे, बेस काय असणार आहे, BC. सो दॅट इज इक्वल टू QB इज टू BC. याला तुम्ही BQ इज टू BC लिहिलं तरी चालणार आहे. सो दिस इज सोल्युशन फॉर फर्स्ट. सेकंड, कोणते ट्रँगल आहे, PBC अँड ABC. PBC अँड ABC म्हणजे हा ट्रँगल PBC डिस्टन्स किंवा हाईट आहे PQ, परपेंडिक्युलर डिस्टन्स. आणि दुसरा आहे ABC म्हणजे हा ट्रँगल ABC, याच्यासाठी हाईट आहे AD. आता इथे जर तुम्ही बघितलं तुमच्या लक्षात येईल, दोन्ही ट्रँगल PBC आणि ABC B आणि C च्या मध्ये आहे. म्हणजेच काय, BC हा त्यांचा कॉमन बेस आहे. बेस कॉमन आहे त्यामुळे रेशो कशाशी इक्वल असणार आहे, करस्पॉन्डिंग हाईट सोबत. देअरफॉर हिअर बेस ऑफ ट्रँगल PBC is BC, base of triangle ABC is BC, therefore bases are equal and hence ratio of areas is equal to ratio of corresponding heights. Therefore area of triangle PBC upon area of triangle ABC is equal to corresponding heights. हाईट काय आहे PQ आणि सेकंड साठी हाईट आहे AD. दॅट इज इक्वल टू PQ इज टू AD. नाउ थर्ड साठी ट्रँगल कोणते कन्सिडर करायचे, एरिया ऑफ ट्रँगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रँगल ADC. ट्रँगल ABC आणि ADC, ABC अँड ADC. ABC ह्या ट्रँगलसाठी हाईट आहे AD आणि बेस आहे BC. त्यानंतर दुसरा ट्रँगल आहे ट्रँगल ADC असा ट्रँगल आहे ADC. सो ह्या ट्रँगलसाठी हाईट आहे AD, बेस आहे DC. यामध्ये कॉमन काय दिसते, हाईट AD. हाईट इज कॉमन. हाईट कॉमन आहे म्हणजेच काय, रेशो ऑफ एरियाज इज इक्वल टू रेशो ऑफ देअर बेसेस. सो हिअर फॉर बोथ ट्रँगल्स height is AD. Since heights are equal, therefore ratio of areas
इज इक्वल टू रेशो ऑफ बेसेस. बेस काय आहे? ट्रँगल ए बी सी याच्यासाठी बेस आहे बी सी. ट्रँगल ए डी सी याच्यासाठी बेस आहे डी सी और सी डी. सो यासाठी आन्सर आहे बी सी इज टू डी सी. नाव लास्ट पार्टसाठी ट्रँगल आहे ए डी सी अँड पी क्यू सी. ए डी सी म्हणजे हा ट्रँगल ए डी सी आणि पी क्यू सी. सो हा ट्रँगल पी क्यू सी. ओके, ए डी सी आणि त्यानंतर पी क्यू सी. आता हे जर दोन ट्रँगल आपण यांचा विचार केला, दोघांची हाईटसुद्धा वेगळी आहे. याची हाईट पी क्यू आहे, याची हाईट ए डी आहे. याचा बेस आहे क्यू सी, याचा बेस आहे डी सी. क्यू सी डी सीमध्ये सुद्धा काही रिलेशन इथे दिलेलं नाही आहे. तर यामध्ये आपल्याला बेसेस डिफरंट मिळत आहे, हाईटसुद्धा डिफरंट मिळते, त्यामध्ये काही रिलेशन दिलेलं नाही. त्यामुळे याचा जो एरिया आहे, एरियाचा जो रेशो आहे हा आपण ॲज इट इज लिहू शकतो. सो एरिया ऑफ ट्रँगल ए डी सी अपॉन एरिया ऑफ ट्रँगल पी क्यू सी. रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रँगल्स इज इक्वल टू रेशो ऑफ प्रॉडक्ट ऑफ करस्पॉन्डिंग बेसेस अँड हाईट्स. सो ए डी सी याचा बेस आहे डी सी आणि हाईट आहे ए डी. आणि त्यानंतर पी क्यू आपल्याला पी क्यू सी विचारलेला आहे. पी क्यू सी विचारलेला आहे. सो पी क्यू सीसाठी बेस आहे क्यू सी आणि हाईट आहे पी क्यू सी आणि पी क्यू. बाकी काही रिलेशन दिलेलं नाही, त्यामुळे हे आपण ॲज इट इज ठेवूया. इथे रिझन देणार आपण रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रँगल्स इज इक्वल टू रेशो ऑफ प्रॉडक्ट ऑफ करस्पॉन्डिंग बेसेस अँड हाईट्स.